हिंगना में बहुत महोत्सव मेला ये लगाया गया है। इसमें एक आपकी भी शॉप है जिसमें लेडीज गारमेंट्स वगैरह है। तो आप यहाँ के लेडीज स्पेशल जनता को आप क्या आह्वान करोगे? मैं तो यही बोलूंगी कि काफी ज्यादा लोग आए हैं यहाँ पर। वैसे काफी अच्छा हमको यहाँ पे मिल रहा है लोगों से सपोर्ट, लेकिन मैं चाहती हूँ कि और ज्यादा लोग आएं, ताकि और ज्यादा सभी सभी का अच्छा हो। तो आपका बिजनेस कैसे चल रहा है? बढ़िया सर। जनता से आपको सपोर्ट मिल रहा है? हाँ मिल रहा है, इसलिए तो बैठे हैं। इस मेले में हमारे साथ में छोटे नन्हे मुन्ने बच्चे, तो आज इनसे पूछते हैं कि इनको इस मेला में आके कैसा लगा। तो हेलो बच्चों, आप मुझे बताइए, आप इस मेला, आप हिंगना के हो? तो आपको इस मेला में आके कैसा लगा? मजा आया आपको? तो आपको बहुत एंजॉय कर रहे हो आप? नमस्कार, आप देख रहे हैं स्टार इंडिया 24 न्यूज और मैं हूं आपके साथ प्रियंका। खबर चाहे राजनीति की हो, सामाजिक हो, बात चाहे भ्रष्टाचार की हो, जनता के जुड़े मुद्दे की हो या हो कानून व्यवस्था की, शिक्षा, स्वास्थ्य, खेल मनोरंजन की, अब बातें होंगी आपके शहर की। नागपुर जिले की हर खबर सिर्फ स्टार इंडिया 24 न्यूज पर। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मोहन नागेश्वर आणि आपलं स्वागत आहे स्टार इंडिया 24 न्यूज मध्ये। मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंगण्यामध्ये मेला महोत्सवचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेला महोत्सव मध्ये हिंगण्याच्या जनतेकडून कसा प्रतिसाद मिळत आहे हे आपण जाणून घेऊया इच्छा आयोजकाकडून। मी आयोजक राजकुमार धरणे, आपल्या मेल्याचे आयोजक। आपल्या हिंगणा महोत्सव मध्ये पहिल्यांदा आपल्या ह्या ग्राउंड मध्ये आपण हिंगणा महोत्सव आयोजित केलेले आहे। त्याकरता आपल्या लहान मुलाकरता जम्पिंग आहे, रोलर आहे, वॉटर बोटिंग आहे, भरपूर सारे आहे। वरून 10 तारखेपासून तर 10 डिसेंबर पासून तर 15 डिसेंबर पर्यंत सर्वांना अम्युजमेंटवर 50% चा डिस्काउंट राहील। हिंगण्याच्या जनतेला एकच आव्हान आहे की सर्वात जास्तीत जास्त संख्येने इथं विजिट द्यावी ही आग्रहाची विनंती आहे। खूप मेहनत लागतो एवढ्या 15 दिवसात याला सजवायला, याला अरेंज करायला, त्यामागे ऍड आहे आणि खूप जणांची मेहनत राहते आपल्या पुऱ्या टीमची। आम्ही 1 महिना ठेवला आहे, 25 दिवस वगैरे। यात आम्ही कुपन पास वगैरे प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये वाटले आहे। त्यांना फ्री एंट्री आणि मनोरंजनाचे जेवढे साधन होऊ शकते ते आमच्याकडून आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे। लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, काही हँडलूम्स, खाण्याचे दुकान वगैरे वगैरे असे मनोरंजनचे खूप पुष्कळ कार्य हे आहे इथे। जनतेकडून आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे? जनतेचा प्रतिसाद आहे, फारसा प्रतिसाद नाही आहे, फक्त थोडा कमी आहे। त्यामुळे आपण हिंगण्याच्या आणि बाकी ग्रामीण भागातल्या जनतेला काय आवाहन करणार? त्यांनी यावं आणि या मेल्याचा आस्वाद, मनोरंजनाचा हे घ्यावा लाभ। त्यांच्यासाठी एवढ्या नागपूरच्या हिंगण्यामध्ये आपण हे केलं आहे, त्यांनी याचा फक्त फायदा घ्यावा। हिंगण्याच्या जनतेसाठी आपल्याकडे काही स्पेशल ऑफर आहेत का? आहे ना, चॅनल थ्रू आले किंवा कोणी हे आले तर आपण त्याला 50% मध्ये हे करू। हिंगणा येथे बहुत महोत्सव मेला याची सुरुवात करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये एक आपली शॉप आहे। आपण आपल्या लोकल जनतेला आणि या मेलेमध्ये येणाऱ्या जनतेला आपण काय आव्हान करतो? माझे नाव भावेश राहुल देगडे, निश्चय रहिवासी आहे हिंगण्यातला। पहिल्यांदा आज देवाभाऊ यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन देतो पहिलं। आणि त्यानंतर आपला शॉप आहे थंडीचं पूर्ण आपल्यापाशी लहान मुलांपासून सगळे आयटम आहे, मोचे वगैरे हँडलूमचे पूर्ण आपल्या थंडीचं सामान आपल्याकडे। आणि इथे हिंगण्यातले सगळे लोक येऊन राहिले, चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। अच्छा लगा? मजा आई आपको? हाँ। आप हिंगना में आए, यहाँ पे बहुत बड़ा अच्छा ये मेले का आयोजन किया गया है। तो आप यहाँ फर्स्ट टाइम आए हैं, तो आपको कैसा लगा यहाँ आकर? यहाँ आके मुझे बहुत अच्छा लगा। यहाँ बच्चों के झूलने के लिए भी बहुत अच्छे आप अपना नाम बताइए। मेरा नाम शबनूर है। मैं यही नागपुर में रहती हूँ, जाफर नगर में। अच्छा। और मैं यहाँ हिंगना आई हूँ पहली बार, तो मैं इधर मेले में आई हूँ। तो आपको यहाँ पे कैसा लगा? मुझे यहाँ आके बहुत अच्छा लगा और ये मेला भी बहुत अच्छा है। बच्चों के झूलने के लिए भी बहुत अच्छे अच्छे यहाँ पे झूले हैं। बहुत मजे कर रहे हैं, एंजॉय कर रहे हैं बच्चे। मेल्याचं आयोजन केलेलं आहे, याच्यामध्ये एक तुमची पण शॉप आहे। काय आपण इथल्या जनतेला काय सांगणार? जनतेला तेच आहे की आहे पब्लिक आहे, बिझनेस पण होऊन राहिला, पण परत अजून परत वाढल्या पाहिजे बिझनेस, म्हणजे पब्लिक आली पाहिजे आणि आमचा सेल छान झाला पाहिजे। आर्टिफिशियल ज्वेलरी आहे माझी वाली, हर मेल्यात आणि एक्झिबिशन मध्ये मी लावते आणि तेच आहे। बाकी काही अजून पब्लिक आली पाहिजे, आमचा पण बिझनेस समोर वाढला पाहिजे आणि सगळ्यांचं
सेल झाला पाहिजे.